हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या 30 डे चॅलेंजच्या डे 11मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज सकाळची सुरुवात झाली ते नेहमीप्रमाणे कामानेच। मी आठवड्याचा भाजीपाला एकदाच घेऊन येते, त्यामुळे रोजची धावपळ कमी होते। आज सकाळी उठल्या मी भाजी निवडायला घेतली। हे जे स्टोरेज बॉक्सेस मी वापरते ना, ते मी साधारण 1-2 वर्षापूर्वी ॲमेझॉन किंवा मिशोवरून मागवले होते। हे बॉक्सेस फार हेवी नाहीत, पण फ्रीजमध्ये स्टोरेजसाठी खूपच सोयीचे आहेत। जागा कमी घेतात आणि महत्त्वाचे म्हणजे भाजी आठवडाभर फ्रेश टिकते। तोपर्यंत मी नाश्त्याला ओट्स बनवले। नाश्ता तयार होईपर्यंत सगळी भाजी व्यवस्थित बॉक्समध्ये भरून झाली। आणि आमची आरू तर लगेच हजर। तिला अशी कामं करायला खूप आवडतात। मी काहीही करायला घेतलं की लगेच लुडबुड करायला येतेच। नाश्ता झाल्यावर चला म्हटलं, जो किराणा आणलाय तोही स्टोअर करून घेऊ। मी काही ड्राय आयटम्स वॉर्डरोबमध्ये ठेवते, म्हणजे काही एक्स्ट्रा लागलं तर लगेच सापडतं। डोळ्यासमोर असेल तर शोधायला वेळ लागत नाही। ड्रॉअर क्लीन करताना आरूला फटाके सापडले आणि मॅडम लगेच सुरू की मला सुरसुरी वाजवायची। मी तिला सांगत होती की आपण रात्री करू, पण तिला ती लगेच पेटवायची होती। सो बाहेर हवा असल्याने ती बाहेर पेटलीच नाही। मग तिला मी घरात घेऊन आली। घरात पेटवून ती बाहेर घेऊन गेली। कधी कधी तिची उत्सुकता बघून हसू येतं। ज्या गोष्टी रोज लागतात, जसं फुटाणे, जे आरूला दिवसातून 2-3 वेळा लागतातच, त्या नेहमी बरणीमध्ये हाताशी ठेवते। काही ड्राय फ्रूट्स मी फ्रीजमध्ये ठेवते। पिस्ता बाहेर ठेवलं तर लवकर खराब होतात, म्हणून थोडेसेच बाहेर ठेवते, बाकी सगळं फ्रीजमध्ये। अक्रोडही मी फ्रीजमध्येच ठेवते।
चारोळी, खसखस या गोष्टी खूप महाग असतात आणि बाहेर ठेवल्या तर खराब होतात. त्यामुळे त्यासुद्धा नेहमी फ्रीजमध्येच ठेवते. घर क्लीन दिसण्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेडशीट. मला वाटतं घराचं नीटनेस खूप काही सांगतं. मी बेडशीट आवरायला घेतली तर आरू विशालच्या अंगावर काम करताना मुद्दाम लाई फेकत होती. स्कूलला जायला लागल्यापासून आरू खूप मस्तीखोर झाली आहे, पण शेवटी तीच आली मला मदत करायला. स्वच्छ नीटनेटकी बेडशीट बघितली की आपल्यालाही फ्रेश वाटतं, नाही का? दोन्ही बेडरूमचे बेडशीट छान आवरून घेतले. मी एक छोटासा हॅक वापरते. स्केलच्या मदतीने बेडशीट टाईट खोचते, मग झोपल्यावरही ते लूज होत नाही. तुम्ही काय करता बेडशीट टाईट राहावं म्हणून? कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे टिप्स वाचायला खूप आवडतील. इव्हिनिंगला बाप लेकीचा मूड काहीसा वेगळाच होता. तुमच्याकडेही उन्हाळा सुरू झालाय का? मागच्या वेळेलाच थोडा हे झाला होता ना. आम्हाला पण बसू दे ना. टेप लावला का? थोडं चिरलं तिथं. तेव्हा चिरलं होतं ना? नाही, मध्ये चिरलं आमचं थोडंसं बरं आढळू शकतं असं झालं का? किती लाजते. चालू बसून जा अडकले पाडू. जास्त नाही टाकायचं. इकडे
कोण नाही लावायचं. उन्हाळ्यातली संध्याकाळ किती सुंदर दिसते ना, एक वेगळीच शांतता असते. असा झाला आजचा डे 11. जर तुम्ही हा ब्लॉग पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की व्हिजिट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.